तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसपटे कुटुंबाला फोन करून त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। मंत्री गिरीश महाजनांनी वैष्णवीच्या घरच्यांना मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला। मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून यावेळेस त्यांचं सांत्वन केलेलं आहे। गिरीश महाजन यांच्याकडे नाव द्या, मी माहिती घेतो। सरकारी वकिलाबाबत चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे, पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत। बिलकुल काळजी करू नका आपण। हो सर। आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। हो सर। फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही आपल्याला। समजदार साहेब चांगले, त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब। नक्की नक्की न्याय देऊ आपण, काय काळजी करू नका। नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं, जे जे करता येईल, कडक जे करता येईल, कठोरात कठोर करता येईल ते करू आपण, काळजी करू। साहेब एक विनंती की सांगा ना। सरकारी वकील होते कावेडिया सरांना एक अपॉइंट केलं तर आम्हाला बरं वाटेल। राजेश कावेडिया ठीक आहे, जे चांगले तुम्ही म्हणाल त्यांना करू। दादांकडे आम्ही कसं केलं, अजित दादांना ते सगळं केलं। हो हो, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा। मोका कसा लागेल तुम्ही ती बघा, मी तुम्हाला सांगतो, कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये, आणि तुम्ही सांगाल तो वकील करू। हो सर। राजेश कावेडिया। ठीक आहे, ठीक आहे। तुम्ही गिरीश भाऊंचं नाव देऊन द्या, मी ते घेऊन देतो नाव। मी करून घेतो। ठीक आहे, ठीक। ओके। दिल्लीमध्ये संवाद साधला।